आणि हे बघा सगळं झाडून घेतलं आहे नी उपन ते बघा त्याच्या हाताने. नमस्कार मित्रांनो, मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि मित्रांनो, आज आपण खुरासनी कुटणार आहे, म्हणजे खुरासनी जे आहेत खुरासनी तीळ, तर ते मित्रांनो आज कुटणार आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलं तुम्हाला खुरासनी कसं कापलं जाते, कसं बांधलं जाते. तो बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आपण आज तेच खुरासनी वाळायला टाकले होते मागं ताडपत्रीवर, तर ते आज आपण कुटून काढणार आहे काठीनी. तर ते कसं कुटतात आज तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि तीळ कसं बाहेर पडलं जाते, कसं निघलं जातं हे पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा, या ठिकाणी आपण खुरासनी वाळायला टाकलं होतं आणि आप्पा तर ऑलरेडी आलाय आणि सुरुवात केली की आप्पाने कुटायला. मध्यभागी घ्या ना आप्पा. हे बघा पूर्ण असं वाळायला टाकलं होतं आणून सगळं. तर आपण आता हे कुटणार आहे. थोडं मध्ये घ्या, नाही तर सगळं हे होईल साईडला पडून. साईडला सतरंजी नाही ना, हे एक साईडला उचलून टाकू. थांबा आपण. हे बघा आपण इथं सुरुवात केली आहे, पण आपण पहिल्यांदा जागा करूया आपल्याला खुरासनी कुटायलासाठी या ठिकाणी. हे बघा आप्पांनी पण केली आहे सुरुवात खुरासनी कुटायला आणि मी पण त्यांना मदत करतो, कारण की 2 जण लागतात खुरासनी कुटायला. वर करा तुम्ही, वर करा. बरोबर ते झालं ना. हे बघा एका काठीने आप्पा वर करतात आणि मी हाणतोय. हे असं वर केलं आणि हाणलं ना की पटपट होतं. काय नाही आपण हो तेच होणार ना. आणि हे बघा मित्रांनो, आपण असं कुटून घेतल्यावर खाली असं राहते ती खुरासनी तीळ. आज दिसत असेल, यानंतर साफ करून घ्यायचे. आणि जे राहिलेलं आहे ना बुस्सा त्याचा, या साईडला आपण काढून टाकलं आहे बघा. आणि हे अजून एवढे आपले भारे वगैरे बांधलेले होते ते पूर्ण आपल्याला कुटायचेत. आणि ह्याची बोंड बघा कशी असतात. मागं व्हिडिओमध्ये दाखवलं, ही फुलं जी येतात ना खुरासनीची, त्या फुलांची ही बोंड बांधतात आणि त्यामध्ये तीळ असतात. आहे ना रे अप्पा. हे बघा आपण सगळं कुटून घेऊया, नंतर दाखवतो सगळं कुटून झाल्यावर की आपण किती कुटलं आहे ते. आणि हे बघा आपण जर सुरुवात केली इकडं कुटायला, ते वरती पण करावं लागते. 2 जण लागतात त्याला मित्रांनो. एकाने वर करायचं, एकाने हाणायचं. असं जोडून घ्यायचं आपल्याला पूर्ण. आणि ही जी फुलं आहेत बोंड, ती पूर्ण त्यातले तीळ खाली पडले पाहिजेत असं कुटायचं. आणि नंतर भुस्सा साईडला टाकणार आहे आपण. आणि हे बघा एवढं सारं आपण कुटून घेतलं आहे. आणि आप्पा इकडं उपण्याला पण चालू केलं आहे बघा. उपण्याला म्हणजे सुपानी हवेनी मित्रांनो, हे हवा सुटली त्यामुळं हे पूर्ण उपळून घेतात. कारण की हे बघा साईडला सगळा कचरा निघून जाईल, कारण की हा खूप बुस्सा आहे, याच्यामध्ये सगळं तीळ आहे. हे नंतर आपण कुटणारच आहे. आणि हवा सुटल्यामुळं बोललो की अर्धा करूया, कारण की जागा थोडी आपल्याला इथं. त्यामुळं हे पहिलं जर कुठलं आहे ना, हे पहिलं साफ करून घेऊया आपण. बघा आपण कसे उपणतात. हे जे असे सुपानी मित्रांनो खाली हवेने ते भुस्सा साईडला पडतोय पूर्ण मे वरतून घोळून टाकावं लागणार आहे आपल्याला. हे बघा ही तीळ पण दिसत असतील तुम्हाला खाली. आणि हे पुढचं वरचं घोळून टाकून द्यायचं आहे. अशाच प्रकारे मित्रांनो हे पूर्ण ढीग आपण कंप्लीट करून घेणार आहे आता उपणून. हे बघा आप्पा कसे वरतून घोळून घेतात. नंतर ह्याला परत उपणायला लागलं आहे ना आप्पा. 1-2-3 वेळा उपणायला लागते, तेव्हा पूर्ण हे खुरासनी निघतात. आणि त्यानंतर परत चाळून पण घ्यावे लागतात. हे बघा आप्पा घेतात सुपामध्ये भरून आणि उपणून काढतात. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हवा जशी सुटते तसं आप्पा सोडतात खाली थोडं. पूर्ण आपल्याला उपणून घ्यायचं आहे. आणि बघा हवा पण मारतात जरा साईडने, जेणेकरून साईडला पूर्ण भुस्सा असेल तो साईडला होऊन जाईल. हे बघा
पूर्ण कसे तीळ दिसायला लागलेत खाली खुरासनी. आता आपण पूर्ण मित्रांनो अशाच प्रकारे पूर्ण हे उपळून घेणार आहे आणि नंतर हे पण कुटायचे. पहिलं हे कंप्लीट करून घेऊया आणि साईडला ठेवू. आणि हे बघा या ठिकाणी पूर्ण जो ढीग होता खुरासनी कुटलेला आपण तो पूर्ण आपण उपणून घेतलाय. एक टाइम उपणून झाले, अजून म्हणजे 2दा 3दा उपणायचे ना आप्पा. हां आणि आई बघा कसं झाडून घेते साईडनी हे पूर्ण कचरा वगैरे, कचरा म्हणजे भुस पडलेलं. आणि तीळ बघा कसे झालेत आणि याच्यामध्ये अजून काड्या वगैरे आहेत, त्यासाठी आपल्याला परत उपणायचं आहे. पण आता हवा बघा शांत झाली, झाडाची पानं वगैरे हालत नाही आहेत, त्यामुळं आपण आता हे असंच भरून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी उपणणार आहे की नाही रे आप्पा? सकाळी उपणावं लागेल. हां ना, हवा बघू अजून दिवस आहे. हवा जर चालू झाली तर हे उपणून घेऊ लगेच, नाहीतर हे भरून ठेवावं लागेल आपल्याला, उद्या सकाळी उपणावं लागेल. आणि एवढे अजून आहे कुटायचं, हे भार आहे, हे पण कुटणार आहे आपण, पण ते उद्याच कुटणार आहे आता. आणि हे बघा सगळं झाडून घेतलं आहे नी उपण ते बघा कशा हाताने, जे जास्त मोठा कचरा आहे ना भुस्सा तो कशी उपण ते वारा नाही म्हणते बघा. हे बघा फायनली पूर्ण झाले उपणून आणि आता परत एकदा आपल्याला उपणायचं आहे, पण हवा थोडी कमी आहे त्यामुळे आपण कुठं. हे बघा मित्रांनो आपण बैल चरायला सोडलेत आणि आई आली पिशवी घेऊन. हे जे आपण उपणलेलं जे खुरासणी आहे ना ते तीळ मोठं मोठं उपणलं बघा. काय म्हणते वारा नाहीये, त्यामुळे मित्रांनो आता हे भरून घ्यायचं आपल्याला, घरी घेऊन जायचंय. उद्या सकाळी परत आणून उपणावं लागेल. पण आपण काय करूया, हे उद्या सकाळी पण हे पूर्ण भारे जोडून घेऊया आणि नंतर सगळं एक सोबत उपणूया. 2दा म्हणजे अजून एकदा उपणून नंतर परत साफ करावं लागतात. खडे पण आहेत बघा त्याच्यामध्ये, माती वगैरे असते, आहे की नाही काय, त्यामुळे आपल्याला साफ करायचंय. हां लास्टला चाळायचे ना बघा, आई सांगते चाळणीने चाळ. हां अजून कुटायचे. तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे पूर्ण खुरासणी वगैरे भरून घेऊया आणि घरी घेऊन जाऊया आणि उद्या परत आणून आपण उपणणारच आहे. हवा सुटली तर, नाही सुटली तर तिकडला जो आहे खुरासण्याचे पेठे बारा ते आपण जोडणार आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.